पनवेल तालुक्यात मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे। यामधून उच्च वीज प्रवाह सुरू देखील झालेला आहे। ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज यामुळे मिळणार आहे। यासाठी पनवेल तालुक्यात तब्बल 13 किलोमीटर लांब उच्च वीज वाहक तारा टाकण्यात आले आहेत। विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरिता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर करण्यात आला आहे त्यांचे भूसंपादन न करता त्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमिनी राहणार आहेत। यासाठी शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला असून तारांच्या खाली शेती, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, गोपालन असे व्यवसाय देखील करता येणार आहेत। नमस्कार, मी नरेश शिवराम भोईर, राहणार कोलवाडी गावातला असून माझी या प्रकल्पासाठी साधारणतः 13 गुंठ इतके क्षेत्र बाधित झालेलं असून आता ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी असं वाटत होतं की या प्रोजेक्टपासून आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांना नुकसान होईल, परंतु हा प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला तर त्याला मिळालेलाच आहे। परंतु आता तुम्ही पाहू शकता की मी आज भात शेतीमध्ये भात पिकून साधारणतः माझा भात देखील काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी नांगरणी करून पुढे मी भाजीपाल्याचा जो काही माझा असेल प्रकल्प त्या संदर्भात देखील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ते टावर आहेत आणि टावरच्या खाली ज्या वरती ज्या तारा आहेत आणि त्या तारांखाली मी ते आता फळभाजी लावणार आहे। सातत्याने ज्यावेळी संघर्ष झाला असं वाटत होतं की ते काय होणार नाही होईल किंवा नाही, परंतु आता असं वाटतं की खरोखरच काहीतरी देशाच्या प्रगतीपथासाठी आणि आधुनिकीकरणाच्या आणि तांत्रिक गोष्टीच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर असे प्रकल्प होत असताना शेतकऱ्यांचा देखील त्या प्रामुख्याने विचार केला जातो आणि या प्रकल्पातून खरोखरच सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे असे मी जाहीर सांगू इच्छितो। आतापर्यंत तुम्ही जसं सांगता की 2 महिने हा प्रकल्प विद्युत सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारच्या आता इथे आपण पाहू शकता की गुरंढोरं चरतात, शेळ्या देखील इथं चरत आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही। आता इथे आपण पाहू शकता की कशा प्रकारे शेतकऱ्यांचं इथे येणं जाणं असतं सातत्याने समाधानी। सुरुवातीला मी जसं आपल्याला सांगितलं की सुरुवातीला असं वाटत होतं की आम्हाला कुठेतरी फसवणूक केली जाईल, परंतु आता मात्र शेतकऱ्यांना एक चांगली उमेद मिळाली आणि चांगल्या शेतकऱ्यांना इथे मोबदला मिळाला आहे। रायगड प्रतिबिंब न्यूजसाठी साहिल रेळेकर, पनवेल।